सर नमस्कार. नमस्कार. बांबू पॅलेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आत्ताच तुम्ही बांबू पॅलेसच्या जेवणाचा आस्वाद घेतला, तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या बांबू पॅलेसचं जेवण? सगळ्यात प्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपली ओळख करून द्या. मी गोकुळ सोनवणे, लोकमतचा पत्रकार आहे. खरं तर आज आम्ही आमची पूर्ण सोनवणे फॅमिली या ठिकाणी जेवणासाठी आलो आहे. पहिल्यांदाच आलो. तर पहिला ही बांबू पॅलेस ही थीमच खूप चांगली वाटली. आणि इथं मध्ये आल्यानंतर सगळं बांबू पॅलेस, बांबूपासून बनवलेलं आपण सगळं हे जे काही फर्निचर आहे आणि हा जो सेटअप उभारलेला आहे हा खूप चांगला वाटला. एक थोडंसं आगळं वेगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि इथलं ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे, जे खरोखर फॅमिलीला घेऊन येऊन इथं जेवणाचा आस्वाद घ्यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही सगळं फॅमिली इथं जेवण केलं. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं होतं. फिश पण होते. जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम होती. जे आपण बाकी ठिकाणी पण जेवण करतो, पण इथं असं समजलं की आपण चुलीवरचा जो स्वयंपाक, चुलीवरचं मटण आम्ही या ठिकाणी खाल्लेलं आहे. चुलीवरच्या भाकरी पोळ्या तेही खाल्लेत आणि एक वेगळा एन्जॉय घेतला आम्ही. जेवणाची क्वालिटी तर अतिशय उत्तम होती. जे आमचे वडील, आज त्यांचं वय 91 वर्षाचं आहे, त्यांनीसुद्धा जेवणाचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला. हे आमचे सगळे फॅमिली आहे, लहान मोठे सगळेजण. हा आमचा पुतण्या आहे ओम, त्याने तर एकदम ताव मारून इथं जेवण केलंय आणि खूप बरं वाटलं. थँक्यू सर. पण खूप छान आवडली. थँक्यू सर. मी आता अप्पांकडे जाते. अप्पा, कसं वाटलं तुम्हाला आमच्या हॉटेलचं जेवण? एकदम चांगलं. आवडलं? हो. थँक्यू अप्पा. त्यानंतर आमचे या सरांबरोबर त्यांचे जावई आलेले आहेत कोल्हापूरहून. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा खूप प्रसिद्ध आहे, तर त्यांना विचारूया आमचं जेवण कसं वाटलं. कसं वाटलं बांबू पॅलेस? भाषेमध्ये सांगायचं झालं तर नादखोळा. नादखोळा. ओके. क्या बात आहे. छान छान. त्यांना आपल्या बांबू पॅलेसचा काळा रस्सा खूप आवडलेला आहे. त्याच्यानंतर आमचे इथे सोनवणे सरांचे भाऊ आहेत, तेही शिक्षक आहेत. त्यांना विचारूया, सर कसं वाटलं तुम्हाला जेवण? खूप सुंदर होतं मॅडम, आणि तुमचं मॅनेजमेंट सुद्धा खूप छान आहे. आम्हाला आल्यानंतर खरोखर अगदी घरासारखं वाटलं आम्हाला. आणि असं जसं काय आपण इथं आल्यानंतर पूर्ण कुटुंब इथं आल्यानंतर जसं आपण घरात एकत्र जेवण करतो त्या हिशोबाने इथलं पूर्ण वातावरण होतं. त्याच्यामुळे खरोखर तुम्हाला पुढे शुभेच्छा. खरोखर छान होतं. धन्यवाद सर. आमचा प्रयत्न असाच असतो की येणाऱ्या सर्व पाहुण्यांना घरच्यासारखं जेवण मिळावं, याच्यात मला म्हणजे आनंद असतो आणि त्याच्यामुळे मी तसा प्रयत्न करत असते. आणि नमस्कार तात्या, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि पुन्हा तुम्ही आमच्या हॉटेलवर या, वारंवार भेट द्या, वारंवार जेवायला या, अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि लोकमतमध्ये नक्कीच आमच्या हॉटेलची प्रसिद्धी करा. धन्यवाद.